Hello everyone, very good morning and welcome to our initiative that is Daily Readymade Notes. आजचा जो दिनांक आहे हा 26 फेब्रुवारी आहे. इंडियन एक्सप्रेस मधील जे काही न्यूज आहेत प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जे आपल्या UPSC आणि MPSC चा जो काही नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याला डायरेक्टली जे काही अलायन्स वगैरे असेल किंवा ज्यांचा काही रिलेव्हन्स वगैरे असेल तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं जे आर्टिकल आहे बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की युरोपियन युनियनचे जे हे आहेत कमिशनर आहेत तर ते काय करणार आहेत माहिती का की इंडियाच्या व्हिजिटवर येणार आहेत. तर बेसिकली त्यांचा पर्पज काय की इंडिया आणि युरोपियन युनियन मध्ये जी काही फ्री ट्रेड अग्रीमेंटचे निगोशिएशन चालणार आहेत तर त्याच्या रिलेटेड मध्ये डिस्कशन्स वगैरे जे काही असतील तर ते मूव्ह फॉरवर्ड करण्यासाठी त्यांची ती व्हिजिट असणार आहे. बेसिकली जर ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला ना म्हणजे युरोपियन युनियनच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर त्यांचा मेन की कन्सर्न्स याच्यामध्ये काय असणार आहे की इंडियामध्ये जे काही टॅरिफ्स वगैरे आहेत म्हणजे जे इम्पोर्ट म्हणजे युरोपियन युनियन मधनं जो ज्या थिंग्स म्हणा किंवा ज्या गुड्स वगैरे म्हणा जो इंडियामध्ये इम्पोर्ट्स वगैरे येतात तर त्यांच्यावर हाय टॅरिफ इश्यू केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील प्रीमियम प्रोडक्ट कार्स असेल वाईन्स किंवा विस्की वगैरे असेल तर त्यांचा जो टॅरिफ आहे तो लोअर करणं हा त्यांच्या निगोशिएशनचा मेन पर्पज आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा इंडियाचं जे मार्केट आहे ना हा रिलेटिव्हली क्लोज आहे. तर बेसिकली कशामुळे त्यांनी क्लोज म्हणलेलं आहे कारण इंडिया काय करतं की इम्पोर्टेड गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेस्ट्रिक्शन्स लावण्यासाठी प्रयत्न करतं आणि दुसऱ्याच कंट्रीकडनं एक्सपेक्टेड काय करतं की त्यांच्याकडनं ग्रेटर मार्केट ऍसेस त्यांना मिळावा असं त्यांचा प्रयत्न असतो. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली इंडियासाठी काय महत्वाचं आहे की युरोपियन युनियनचं जे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम आहे ना तर त्याच्या रिलेटेड त्यांचा एक मेन कन्सर्न्स आहे. तर बेसिकली हे जे काही कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम आहे तर हे काय असतं माहितीये का की हा एक कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हा एक प्रकारचा कार्बन टॅक्स असतो. ठीक आहे, सोप्या भाषेत जर समजून सांगायचं म्हणलं ना तर एक्झाम्पलच्या मार्फत आपण समजूया की असं कन्सिडर करा की इंडिया आणि चायना ह्या दोन कंट्रीज आहेत. इंडियामध्ये समजा आपली एक बेकरी आहे. ठीक आहे, आपण काय करतो माहितीये का पावचं प्रोडक्शन करतो किंवा जे काही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे त्यांचं प्रोडक्शन करतो आणि सिमिलरली चायनामध्ये सुद्धा एक बेकरी आहे ते सुद्धा काय करतात माहितीये का बेकरी प्रोडक्ट्स काय करतात प्रोड्यूस करतात. इंडियन गव्हर्नमेंट फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया जस्ट 1 मिनिट. मग ह्या ठिकाणी इंडिया चायना बेकरी इंडियन गव्हर्नमेंट इंडियामधले जे काही बेकरीज वगैरे आहेत ना त्यांना काय सांगत असतं माहितीये का की तुम्ही इको फ्रेंडली ओव्हन्स वगैरे आहेत ना ते यूज करा. इको फ्रेंडली ओव्हन्स यूज करा जेणेकरून काय होईल की पोल्युशन्स वगैरे ना ते कमी होईल. आता बेसिकली अशा प्रकारचे जे काही इको फ्रेंडली ओव्हन्स वगैरे असतील किंवा जी काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे असेल ना तर हे यूज केल्यामुळे काय होतं की ते एक्सपेन्सिव्ह होतात. ठीक आहे, कारण ही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ऑटोमॅटिकली ते काय असते एक्सपेन्सिव्ह असते. ह्यामुळे काय होतं माहितीये का ह्या टेक्नॉलॉजीचा यूज केल्यामुळे जे काही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे आहेत ना ते इंडियामधले ऑटोमॅटिकली काय होतात हे कॉस्टली होतात कम्पेअर टू द चायनीज बेकरी प्रोडक्ट. दुसऱ्या साईडला समजा की चायना ही कंट्री त्यांच्यामध्ये सुद्धा काय की बेकरी वगैरे आहेत ते काय करतात तिथले इंडस्ट्रीज वगैरे जे आहेत ना ते बेकरी प्रोडक्ट क्रिएट करतात. आता चायनीज कंपनी काय करतील की त्यांच्यावर असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये म्हणजे तिथलं जे गव्हर्नमेंट वगैरे आहे ना तर ते काय करतात त्यांच्या बेकरी प्रोडक्टवर अशा प्रकारचे जे काही इको फ्रेंडली ओव्हन्स वगैरे असतील किंवा मॉडर्नायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी असतील की जे पोल्युशन्स वगैरे करतील तर त्यांच्यावर असं रेस्ट्रिक्शन घालत नाही यूज करणार. मग ते काय करतात त्यांचे जे काही ट्रॅडिशनल मेथड वगैरे आहे तर ती यूज करतात. त्यामुळे एक्झॅक्टली काय होतं माहिती का यांचा जो काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असतो ना चायनामधल्या बेकरी प्रोडक्टचा हा ऑटोमॅटिकली लोअर होतो आणि ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लोअर असल्यामुळं इंडियामध्ये ज्यावेळेस त्यांचं एक्सपोर्ट वगैरे करतात त्यामुळे काय होतं माहितीये का इथले जे इंडियन बेकरी प्रोडक्ट असतात ना तर ते कम्पॅरेटिव्हली हायर कॉस्ट मध्ये असतात आणि चायनामधनं येणारा जो काही इम्पोर्ट वगैरे आहे तर तो काय असतो कम्पॅरेटिव्हली समजा जर विचार केला कॉस्टच्या बाबतीमध्ये तर तो लोअर प्राइस मध्ये अवेलेबल होतो. आता इथं बघण्यासारखी एक गोष्ट काय आहे की अशा प्रकारचं जे काही डिस्पॅरिटी आहे किंवा डिव्हिजन वगैरे आहे ना तर ते ऍडजस्ट करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करत असतं लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करायचं असतं. म्हणजे बेसिकली काय करत असतं की अशा म्हणजे ज्या काही कंट्रीज वगैरे तर ज्यांच्यामध्ये पोल्युशनच्या रिलेटेड मेजर्स वगैरे घेण्यात आलेले नाहीयेत किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आलेला नाहीये मग त्यावेळेस इंडियन गव्हर्नमेंट काय करतं अशा प्रकारच्या इम्पोर्ट्सवर कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम नावाचा जो टॅक्स वगैरे आहे ना तर तो टॅक्स इम्पोज करत असतो. ठीक आहे, तर तशाच प्रकारचा तो जो टॅक्स आहे ना हा इंडिया
आणि युरोपियन युनियनमध्ये जो काही दोघांमध्ये वाद आहे ना, म्हणजे निगोशिएशन्स मध्ये हा एक मोठा एक इम्पॅक्टिंग फॅक्टर आहे. बेसिकली सिमिलरली युरोपियन युनियन काय करत असतं माहिती आहे का, अशा प्रकारच्या डेव्हलपिंग कंट्रीज मधनं ज्या ठिकाणी मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणा किंवा पोल्युशन रिडक्शन टेक्नॉलॉजी ज्या ठिकाणी युज केली जात नाही, तर अशा प्रकारच्या कंट्रीमधनं येणाऱ्या इम्पोर्ट्सवर काय करत असतं की हा टॅक्स इम्पोज करत असतं, ज्याच्यामुळे इंडियामधनं जे जाणारे प्रोडक्ट्स वगैरे आहेत ना, ते ऑटोमॅटिकली युरोपियन मार्केटमधले हे कॉस्टली होतात. ठीक आहे, हा याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह एवढं हे आर्टिकल मधलं इम्पॉर्टंट होतं. आता हे जे काही निगोशिएशन्स वगैरे असणार आहेत ना, तर हे ऑन गोईंग डील असणार आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह काय महत्वाचं आहे माहिती आहे का, की याच्या रिलेटेड ना मेन्स मध्ये सुद्धा एक आर्टिकल इम्पॉर्टंट आलेलं आहे. बेसिकली आपण ते आर्टिकल सुद्धा या ठिकाणी डिस्कस करूयात. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला ह्या दोन्ही पण आर्टिकलचा रिलेव्हन्स लागोपाठ समजून येण्यासाठी हे होईल. लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी म्हणजे हे जे आर्टिकल आहे ना, बेसिकली सी राजा मोहन यांनी हे आर्टिकल लिहिलेले आहे. आणि ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट असाच आहे की जे काही चेंजिंग ग्लोबल ऑर्डर वगैरे आहे, तर त्या चेंजिंग ग्लोबल ऑर्डर मध्ये इंडिया आणि युरोपियन युनियनचे रिलेशन्स वगैरे तर ते कशा प्रकारे असणार आहेत, तर हे आर्टिकल मध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती का, की फॉर एक्झाम्पल आता जो ग्लोबल मध्ये शिफ्ट होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ट्रेड वॉर असेल युएसए किंवा चायनामध्ये, त्यानंतर रशियावर लादलेले सँक्शन्स वगैरे असतील ते म्हणा, किंवा युएस आणि रशिया यांच्यामध्ये जे काही आता निगोशिएशन्स वगैरे होतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही टाईज इम्प्रूव्ह होत आहेत, तर त्यामुळं होणार ग्लोबल इम्बॅलन्स वगैरे आहे. म्हणजे सुरुवातीला कसं होतं, युएसए आणि युरोपियन युनियन यांचं क्लोज अलायन्स होतं. आता युएसच्या प्रेसिडेंटनं काय केलेलं आहे, रशिया बरोबर जे काही डिस्प्युट्स वगैरे तर ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रोएक्टिव्हली स्टेप्स वगैरे इन्क्रीज केलेले आहेत. आता ह्या गोष्टीमुळे होतं काय माहितीये का, ऑलरेडी युरोपियन युनियन आणि रशियामधले जे काही असलेले समजा स्ट्रेन किंवा वादाचे जे काही संबंध होते ना, त्याच्यामुळे इम्पॅक्ट क्रिएट होतो. ठीक आहे, आणि यांना युरोपियन युनियनला काय पाहिजे असतं माहिती का, रशियावरची डिपेंडन्सी किंवा यांनी ऑलरेडी जे सँक्शन्स वगैरे लादलेले असतात ना युएसच्या प्रेशरमध्ये येऊन, तर त्यांना त्यांचं मार्केट डायव्हर्सिफाय करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या काही कंट्रीज वगैरे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया हे खूप मोठ्या प्रकारचं मार्केट आहे, एमर्जिंग इकॉनॉमिक मार्केट. मग त्यांना अशा प्रकारच्या मार्केटमध्ये निगोशिएशन्स करण्यासाठी किंवा त्यांच्या काही डील्स वगैरे असतात किंवा त्यांचे जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतात, तर ते इझिली त्या ठिकाणी एक्सपोर्ट करता येईल म्हणून ते काय करत असतात, अशा प्रकारचे फ्री ट्रेड अग्रीमेंट करत असतात. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जर कंटेक्स्ट बघितलं तर हे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट बघण्यासारख्या गोष्टी वगैरे काय आहेत माहिती का, की जे काही इम्पॉर्टंट चॅलेंजेस वगैरे आहेत, म्हणजे या ठिकाणी आर्टिकलमध्ये मेन्शन्स केलेले आहेत बघा. इंडिया आणि युरोपियन युनियनच्या रिलेटेड जे काही ट्रेड रिलेशन्स वगैरे तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस वगैरे आताच आपण बघितलं की कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हा एक इम्पॉर्टंट चॅलेंजेस वगैरे आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय की युरोपियन युनियनच्या पर्स्पेक्टिव्हने इंडिया काय करतं माहितीये का, की क्लोज इकॉनॉमी आहे, ते त्यांचे जे काही टॅक्सेस वगैरे आहेत ना ते ओपन वगैरे करत नाही, किंवा जे सेक्टर्स वगैरे आहेत ना त्यांच्यामध्ये ते बेनिफिट्स वगैरेच्या एक्सपोर्टला ते प्रोव्हाइड करत नाहीत, असं त्यांचा मेन इश्यू वगैरे आहे. तर याच्यामध्ये आहे आर्टिकलमध्ये वे फॉरवर्ड किंवा सजेशन्स बेसिकली काय सांगितलेलं आहे की इंडियाची जी काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेड पॉलिसी वगैरे आहे ना, तर त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द चेंजिंग सिच्युएशन याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे ऍज पर द युरोपियन स्टँडर्ड्स वगैरे, असं ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली स्टान्स मांडलेला आहे. बाकीच्या ज्या काही इम्पॉर्टंट फिगर्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की युरोपियन युनियनचा जर इम्पॉर्टन्स बघितला इंडियाला, म्हणजे जे काही इकॉनॉमिक कॉरिडॉर वगैरे आहे, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं युरोपचं जे काही मार्केट आहे ते इंडियाला सुद्धा ओपन वगैरे होणार आहे, तर ते सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे. एक्झाम्पल आणि केस स्टडीचा जर विचार केला, म्हणजे ज्या ठिकाणी आन्सर रायटिंग मध्ये हे आर्टिकल कशामुळे महत्वाचे माहितीये का, की याच्यावर एक्सपेक्टेड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे युपीएससीचा जो काही 2025चा मेन्स पेपर असणार आहे त्याच्यामध्ये. कारण चेंजिंग ग्लोबल ऑर्डरमुळे इंडियाचा जो काही डिपेंडन्स आहे किंवा बाकी युरोपियन युनियन कंट्रीचा जो काही डिपेंडन्स वगैरे आहे ना, तर त्यांचा वेगवेगळ्या मार्केटिंग म्हणजे जे काही वेगवेगळे कंट्रीज आहेत, नवीन जे इमर्जिंग नेशन्स वगैरे त्यांच्यावर डिपेंडन्स वाढतोय. ठीक आहे, तर रिलेशन्स वगैरे आहेत ना बाकीच्या कंट्रीज बरोबर, ते चेंजेस वगैरे होत आहेत. आणि ही जी ऑनगोईंग फ्री ट्रेड अग्रीमेंटचे जे काही निगोशिएशन्स वगैरे आहेत ते इंडिया आणि युरोपियन मध्ये ऑनगोईंग आहे. आणि हे लवकरात लवकर अशा चेंजिंग ग्लोबल ऑर्डरमुळे फायनलाइज होण्याच्या याच्यावर आहेत. ठीक आहे, मग त्यामुळं काय आहे की हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे येतात ना, की मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस तुम्ही आर्ग्युमेंट्स वगैरे प्रेझेंट करताना, तर त्यावेळेस हे एक्झाम्पल्स आणि केस स्टडी तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. अशा प्रकारच्या आर्टिकलवर किंवा इश्यूवर जर क्वेश्चन जर एक्सपेक्ट केला, तर आपण अशा प्रकारे समजा क्वेश्चन्स वगैरे एक्सपेक्ट करू शकतो की असं विचारलं जाऊ शकतं की डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ इंडिया युरोपियन युनियन रिलेशन इन द कंटेक्स्ट ऑफ ग्लोबल
जिओपॉलिटिकल रिअलाइनमेंट, म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की कशा प्रकारे ग्लोबमध्ये किंवा वर्ल्डमध्ये जिओपॉलिटिकल रिअलाइनमेंट होते किंवा नेशनचे जे काही रिलेशन्स वगैरे त्याचे चेंज वगैरे होतात. मग याच्यामध्ये चॅलेंजेस वगैरे काय आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटीज वगैरे काय आहेत, आणि ही जी काही पार्टनरशिप आहे इंडिया आणि युरोपियन युनियन मधली, तर ही आणखी कोणकोणते स्टेप्स किंवा मेजर्स घेऊन आपण ती काय करू शकतो की स्ट्रेंथन वगैरे करू शकतो किंवा त्याला वे फॉरवर्ड वगैरे सजेस्ट करू शकतो, अशा प्रकारचा प्रश्न वगैरे येऊ शकतो. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक इम्पॉर्टंट कॉरिडॉर वगैरे आहे, जो आपण G20 जी काही समिट झाली ती 2023 ला त्याच्यामध्ये अनाऊन्स केला होता. तर बेसिकली ह्या कॉरिडॉरचं महत्व अशा प्रकारचे जे काही चेंजिंग ग्लोबल ऑर्डर झाल्यामुळे किंवा जिओपॉलिटिकल सिच्युएशन वगैरे ती चेंज झाल्यामुळं त्याचा स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक जो काही पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स जे काही असतील इंडियासाठी, तर ते डिस्कस करा, अशा प्रकारचे प्रश्न वगैरे येऊ शकतात. किंवा त्याला कम्पेअर करा जे काही ऑलरेडी इनिशिएटिव्ह आहेत समजा वर्ल्डमध्ये, फॉर एक्झाम्पल चायनाचा जो काही बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे, तर त्याच्याबरोबर हे इनिशिएटिव्ह वगैरे कम्पेअर करा, अशा प्रकारचे प्रश्न वगैरे येऊ शकतात. एक्सपेक्टेड जर कन्क्लुजन बघितलं, म्हणजे ओव्हरऑल जर इश्यूचा जर विचार केला, तर याच्यामध्ये इंडियासाठी एक्सपेक्टेड कन्क्लुजन कशा प्रकारचं असू शकतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे ते अंडरलाईन केलेले, म्हणजे काय की रिफ्लेक्ट इट्स बॉर्डर स्ट्रॅटेजी टू मल्टी अलाइनमेंट इन द शिफ्टिंग ग्लोबल ऑर्डर, म्हणजे इंडियाचं जे काही इव्हॉल्विंग रिलेशनशिप आहे युरोपियन युनियन बद्दल, तर हे काय इंडिकेट करतं की मल्टी अलाइनमेंट इन शिफ्टिंग ग्लोबल ऑर्डर हे इंडिकेट करतं. त्यानंतर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक ऑर्डर हा एक त्याच्यामध्ये कीवर्ड्स आहे. आणि ही जी काही स्ट्रेंथनिंग इंडिया युरोपियन युनियन कोलॅबोरेशन कॅन हेल्प्स इंडिया, मग कशा प्रकारे हे करू शकतं की ऑलरेडी इंडिया आणि चायनाचा जो काही ट्रेड इम्बॅलन्स वाढतोय, म्हणजे ट्रेड डिफिसिट जो वाढतोय ना, तर ते चायनावरची डिपेंडन्सी आपली कमी होईल, आपल्याला मार्केट डायव्हर्सिफाय करण्यासाठी चान्सेस वगैरे अवेलेबल असतील. त्यानंतर ग्लोबमध्ये जे काही कम्पिटिटिव्हनेस वाढतंय, तर ते सुद्धा ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे कमी होण्याचा प्रयत्न होईल, आणि आपली जी काही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे तर ती आपण काय करू शकतो की इंडिपेंडेंटली आणि फ्रीली ती इम्पार्ट करू शकतो किंवा त्याला रिइन्फोर्स करू शकतो, अशा ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे नक्षा. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, म्हणजे अनाउन्समेंट केलेली आहे न्यू इनिशिएटिव्ह अंडर द बजेट. तर याच्यामध्ये बेसिकली काय करणार आहेत की अर्बन एरियाजमध्ये जी काही लँड वगैरे आहे ना, त्यांचं डिजिटल मॅपिंग वगैरे करणार आहेत. हा या इनिशिएटिव्हचा मेन पर्पज वगैरे असणार आहे. ठीक आहे. तर गव्हर्नमेंटचा हा जो इनिशिएटिव्ह आहे नक्षा, तर हा जो म्हणजे सुरुवातीला गव्हर्नमेंटने काय केलं होतं की काही दिवसापूर्वी डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॅनेजमेंट नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला होता, ज्याला आपण DILRMP असं म्हणतो. आणि हे कशासाठी होतं की लँड ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्सचा जो काही इश्यू वगैरे आहे तो इफेक्टिव्हली आणि इझिली हँडल करण्यासाठी हे होतं. आता हा जो प्रोग्राम होता गव्हर्नमेंटचा डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॅनेजमेंट प्रोग्राम, तर याचा जर मेन एम जर बघितलं तर काय होतं की जे काही लँड रेकॉर्ड्स वगैरे असतील ना इंडियामधले, तर त्यांना डिजिटाईज करणं आणि त्यांना मॉडर्नाइज करणं. ठीक आहे. आणि त्यांचा जर एम बघितलं तर काय होतं की जे काही समजा लँड ओनरशिप वगैरे असेल तर त्यांच्या रिलेटेड जे काही रेकॉर्ड्स वगैरे असतील तर त्यांना ट्रान्सपरंट बनवणं. ते ट्रान्सपरंट झाल्यामुळे काय की जे काही डिस्प्यूट्स वगैरे असतील तर ते ऑटोमॅटिकली डिस्प्यूट्स त्याच्यामधनं कमी होतात. आणि लँडच्या रिलेटेड जो काही गव्हर्नन्सचा इश्यू वगैरे असेल किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी लँडची अवेलेबिलिटी वगैरे असणं, तर त्यामुळे त्याच्यामधनं काय होतं की अशा प्रोजेक्ट्समुळे किंवा डिजिटलायझेशनमुळे ते इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये होते. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं काय की नक्षा जो इनिशिएटिव्ह आहे ना, तर बेसिकली हा काय आहे की याच्यामध्ये काय करणार आहेत की अर्बन एरियामध्ये किंवा सिटी सर्वे वगैरे करणार आहेत आणि मॅपिंग वगैरे करणार आहेत. आणि हा जो प्रोग्राम आहे हे कशाच्या आतमध्ये येणार आहे, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामच्या आतमध्ये वगैरे येणार आहे. ठीक आहे. आणि प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण असा क्वेश्चन जर एक्सपेक्ट केला याच्यामध्ये, तर क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे काय की रिसेंटली गव्हर्नमेंटनं जो नक्षा इनिशिएटिव्ह लॉन्च केला होता तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय असणार आहे. मग तुम्हाला ऑप्शन्समध्ये काय देतील की जे काही लँड रेकॉर्ड्स वगैरे असतील रुरल एरियामध्ये त्यांचं डिजिटायझेशन करणं. त्यानंतर काय की फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं देतील, म्हणजे रुरल एरिया नसून मग अर्बन एरियामधलं लँड रेकॉर्डचं मॉडर्नायझेशन करणं विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे, किंवा युनिफॉर्म प्रॉपर्टी टॅक्सचं जे काही इम्प्लिमेंटेशन वगैरे असेल तर ते इम्प्लिमेंट करणं, किंवा FDIच्या रिलेटेड एखादा इनिशिएटिव्ह वगैरे असं सांगतील. आणि ऑप्शन्समध्ये आपल्याला काय टिक करेक्ट करायचं आहे की मॉडर्नायझिंग अर्बन लँड रेकॉर्ड युझिंग द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा टेक्नॉलॉजी, म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा ड्रोनचा वगैरे यूज करून लँड रेकॉर्ड जे असतील अर्बन एरियाजमधलं त्यांचं मॉडर्नायझेशन आणि डिजिटलायझेशन करणं. तर हे बेसिकली नक्षा जो इनिशिएटिव्ह आहे तर त्यांचा
एम असणार आहे. ठीक आहे, आता हा जो इनिशिएटिव्ह आहे बेसिकली अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये आणखी एक फॅक्ट्स विचारले जाण्याची शक्यता असते की हा इनिशिएटिव्ह कोण कंडक्ट करतं किंवा कोण कॅरी आउट करतं. ठीक आहे, तर डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड जो आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, तर हे काय करणार आहे, तर हे मॉडर्नायझेशन किंवा नक्षा इनिशिएटिव्ह तो इम्प्लिमेंट वगैरे करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आरबीआयज मूव टू बूस्ट क्रेडिट फ्लो टू द नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी कट रिस्क वेट ऑन लोन्स. तर बेसिकली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना तर आपल्यासाठी याच्यामध्ये ना ही जी डेफिनेशन आहे किंवा हा जो वर्ड आहे ना रिस्क वेट टू लोन्स, तर बेसिकली हा एक इम्पॉर्टंट आहे, त्याचं अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे युपीएससीचे जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वगैरे बघितले स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द इकॉनॉमी, म्हणजे इकॉनॉमीच्या रिलेटेड युपीएससी क्वेश्चन्स कसं विचारते की तुम्हाला रिस्क वेट ऑन लोन्स अशा प्रकारची त्या ठिकाणी कन्सेप्ट विचारले जाईल आणि मग त्याचे इम्प्लिकेशन्स वगैरे काय होतील किंवा त्याचा इम्पॅक्ट वगैरे काय होईल. म्हणजे आरबीआयने हे डिसिजन घेतल्यामुळे किंवा आरबीआयने ही स्टेप्स फॉलो केल्यामुळे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणा किंवा क्रेडिटचा फ्लो जो आहे तो इकॉनॉमीमध्ये कशा प्रकारचा होतो किंवा असे जे काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स त्या ऑप्शन्समध्ये दिले जातील आणि तुम्हाला त्याच्यामधनं काय करायचे की जे काही करेक्ट ऑप्शन्स वगैरे असतात त्या ठिकाणी चूज करायचे. म्हणजे काय की रिझन्स प्लस असर्शन बेस्ड जे क्वेश्चन्स वगैरे असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या डिसिजनचे इम्प्लिकेशन्स वगैरे काय होऊ शकते, एक्सपेक्टेड इम्प्लिकेशन्स, तर ते अशा प्रकारच्या इकॉनॉमीच्या क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात. तर रिस्क वेट ऑन लोन्स बेसिकली हे काय असतं माहिती का, की आता तुम्हाला मी ना एखाद्या सोप्या भाषेत सांगतो. ज्या वेळेस एखादी बँकिंग एंटिटी असते ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आरबीआय किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असं कन्सिडर करूया. ठीक आहे, ज्या वेळेस हे लोन्स डिस्कस करत असतात ना तर ते काय करतात माहिती का, लोनचं कॅटेगरायझेशन करतात. पहिली कॅटेगरी म्हणजे काय असतं माहिती का, लो रिस्क वेट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये की 0% रिस्क असते किंवा एकदम मिनिमल 1% म्हणा किंवा 0% जी असते ना रिस्क असते. दुसरी जी कॅटेगरी आहे ना त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, मॉडरेट रिस्क असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की 20% to 30% याच्यामध्ये ना रिस्क असते. रिस्क म्हणजे काय माहिती का, फॉर एक्झाम्पल एखाद्या एंटिटीने जर एखाद्या पर्सनला जर लोन दिलं तर ते लोन रिकव्हरी न होण्याचं जे प्रमाण असतं त्याला काय म्हणतात, रिस्क असं म्हणतात. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ना त्याच्यामध्ये काय म्हणतात, हाय रिस्क वेट. तर बेसिकली ज्यावेळेस हे लो रिस्क वेटचे लोन दिले जातात ना तर हे कोणाला दिले जातात लोन, हे गव्हर्नमेंटला दिले जातात. ते सेफ असतात कारण काय असतं माहिती का, गव्हर्नमेंटकडनं लोन रिपेमेंटची जी काही गॅरंटी किंवा अश्युरिटी असते ना ही 100% असते. त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही लोन्स असतात ना त्यांना काय म्हणतात, लो रिस्क वेट लोन्स असं म्हणतात. त्यानंतर जो आपला सेकंड टाईप आहे ना त्याला आपण मॉडरेट रिस्क वेट लोन असं म्हणतो. तर बेसिकली फॉर एक्झाम्पल काय की अशा प्रकारच्या इंडिव्हिज्युअल ते दिलं जातं किंवा पर्सन्सला किंवा कंपनीला दिलं जातं, त्यांचा क्रेडिट स्कोर जो आहे ना तो चांगलाच क्रेडिट स्कोर आहे. म्हणजे त्यांच्याकडनं आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की ते काय करतील, कमीत कमी ते लोक ते काय करतील, लोनची रिकव्हरी ते बुडवतील. त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्याच्यामध्ये कोलॅटरल वगैरे काही मागितलं जात नाही आणि याच्यामध्ये हाय रिस्क असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण पर्सनल लोन एखाद्या पर्सनला वगैरे देतो तर त्याच्यामध्ये 100% चान्सेस वगैरे असतात की हे मे बी लोनची रिकव्हरी होणार नाही, काही नाही. मग याच्यामध्ये काय असतं माहिती का की बँकेंना अशा प्रकारचे जे काही लॉसेस वगैरे असतात ज्याच्या किंवा जे रिकव्हरी वगैरे होत नाही ना तर त्यांच्यासाठी हे लॉसेस रिकव्हर करण्यासाठी ना की पर्टिक्युलर अमाऊंट ती साईडला काढून ठेवावी लागते. त्यालाच काय म्हणतात माहितीये का, रिस्क वेट ऑन लोन्स. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काही रिकव्हरी किंवा साईडला जे काढून ठेवलेली अमाऊंट वगैरे असते त्यालाच आपल्या म्हणजे दैनंदिन भाषेमध्ये आता जे आपण एक्झाम्पल वगैरे समजून बघितलं ना तर त्यालाच काय म्हणतात, रिस्क वेट ऑन लोन. तर याच्या जर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर इम्पॉर्टन्स जर बघितलं तर काय असं माहितीये का की अशा प्रकारचं म्हणजे गव्हर्नमेंटने आरबीआयने काय केलेलं आहे की आरबीआय हॅज रिड्यूस रिस्क वेट ऑन बँक्स लोन्स टू द नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज बाय 25% पॉईंट्स. तर बेसिकली हे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजवरचं बर्डन आरबीआयने कमी केल्यामुळं मार्केटमध्ये किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला त्यांच्या हातामध्ये जास्त पैसा खेळता राहील. ठीक आहे, म्हणजे त्यांचं जे काही रेग्युलेशन्स वगैरे होतं ना आरबीआयचं की सर्टन अमाऊंट तुम्हाला काय करायची की ते जे काही रिस्क आहे तर ती साईडला असाइड करून ठेवायची की ज्यामुळं म्हणजे पॉसिबिलिटी असू शकते की याच्यामधनं फ्युचर लॉसेस वगैरे होतील. आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की सुरुवातीला कसं होतं माहिती का की ते 4% सुरुवातीला ते बँकांना काय करायचं की तो जो अमाऊंट आहे ते साईडला करून ठेवावं लागायचं. आता हे 25% कमी केल्यामुळे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की 3.75% जी लोन आहे ना म्हणजे ती अमाऊंट आहे ती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला साईडला काढून ठेवायची. मग उरलेली ही जी काय 25% अमाऊंट आहे ना ही त्यांच्या हातामध्ये लोन डिस्पर्स करण्यासाठी ती त्यांच्या हातामध्ये राहते. म्हणजे ते काय करू शकतात, मार्केट ऑपरेशन्स वगैरे त्याच्यामधनं
कॅरी आउट करू शकतात. ठीक आहे. मग बेसिकली याचा जर सिग्निफिकन्स बघितला किंवा इम्पॅक्ट जर बघितला ना, तर त्यांची जी काही लेंडिंग कॅपॅसिटी ती याच्यामधनं काय होती माहिती का, की नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीची ती वाढते. त्यानंतर क्रेडिट ग्रोथ ह्याच्यामध्ये होतं आणि कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ना ती समजा फॉर एक्झाम्पल दुसऱ्या जे काही मीडियम स्मॉल एंटरप्राइजेस वगैरे असतील किंवा दुसरे जे काही ज्यांना लोन्सची गरज वगैरे आहे, अशा प्रकारच्या लोकांना ते लोन्स इझिली अवेलेबल होतं. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. याच्यामध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे विचारले जाण्याची शक्यता आहे की बेसिकली व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ रिड्युसिंग रिस्क वेट ऑन लोन्स. म्हणजे आता जसं तुम्हाला मी सांगितलं, रिझन आणि असर्शन बेस्ड रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे विचारतात किंवा एखाद्या डिसिजनचं जे काही इम्पॉर्टंट डिसिजन्स वगैरे तर त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवर कसा पडतो, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे विचारण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे युनायटेड नेशन व्होट ऑन युक्रेन. बेसिकली रिसेंटली काय झालेलं आहे की युक्रेन आणि रशियाच्या रिलेटेड जो काही मुद्दा होता त्याच्या रिलेटेड काय करण्यात आलेलं आहे की युनायटेड नेशन मध्ये जे काही कंट्रीज वगैरे तर त्यांना रशियावर सँक्शन्स वगैरे इम्पोज करायचे का नाही, तर त्या पर्स्पेक्टिव्ह काय करण्यात आलं होतं की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये वोटिंग वगैरे करण्यात आली होती. ठीक आहे. तर आपल्या प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की बेसिकली युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वोटिंगची जी प्रोसिजर आहे किंवा सिस्टीम आहे ती कशा प्रकारे चालते, तर हा इम्पॉर्टंट याच्यामध्ये पॉईंट आहे. तर बेसिकली युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचा जर विचार केला आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा जर विचार केला तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये काय होतं की आपल्याला दोन प्रकारचे त्याच्यामध्ये सिस्टीम्स असतात वोटिंगच्या. पहिलं असतं सिंपल मेजॉरिटी आणि दुसरं असतं 2/3 मेजॉरिटी. ठीक आहे. यांचा जर मेंबरशिपचा विचार केला तर अराउंड 193 याच्यामध्ये मेंबर्स आहेत आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जर विचार केला तर त्याच्यामध्ये 15 मेंबर्स आहेत. त्या 15 पैकी ना 5 असतात परमनंट मेंबर. ठीक आहे. आणि बाकीचे जे 10 मेंबर्स असतात त्यांना काय म्हणतात, नॉन परमनंट मेंबर. हे जे 5 परमनंट मेंबर असतात ना यांना काय असतं माहिती का, व्हेटो पॉवर असते. व्हेटो पॉवर म्हणजे काय असतं बेसिकली, फॉर एक्झाम्पल एखादं डिसिजन जर असेंब्लीमध्ये घेण्यात आलं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणा किंवा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये म्हणा, तर यांना त्या पॉवरचा यूज करून ते डिसिजन नाकारता येतं आणि त्यामुळे काय होतं माहिती का, ते डिसिजन इम्प्लिमेंट करण्यापासून ते रोखलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर युनायटेड जनरल असेंब्लीमध्ये ज्यावेळेस वोटिंग वगैरे होतं तर त्यावेळेस काय केलं जातं की दोन प्रोसिजर असतात, एक सिंपल मेजॉरिटी आणि 2/3 मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटीमध्ये काय केलं जातं की 50% प्लस 1% अशा प्रकारचे जे मेजॉरिटी असतात त्याला काय म्हणतात, सिंपल मेजॉरिटी म्हणतात. म्हणजे नॉर्मल जे काही प्रोसिजर मॅटर्स वगैरे असतील किंवा एखादा रिपोर्ट्स मांडायचा का नाही किंवा इलेक्शन ऑफ नॉन परमनंट मेंबर्स वगैरेच्या रिलेटेड जे काही वोटिंग वगैरे असेल तर ते कशाच्या आतमध्ये येतात, हे सिंपल मेजॉरिटीच्या आतमध्ये येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ह्युमन राईट काउन्सिलचा जर जे काही मेंबर्स वगैरे असतात त्यांची निवडणूक करायची किंवा त्या मेंबरचं अपॉइंटमेंट करायची, तर हे डिसिजन कशाच्या आतमध्ये येतात, सिंपल मेजॉरिटीच्या आतमध्ये. त्यानंतर सेकंड जो युनायटेड नेशन जनरल असेंब्ली मधला वोटिंगचा प्रकार त्याला काय म्हणतात, 2/3 मेजॉरिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जे नवीन मेंबर्स वगैरे असतील तर त्यांचं ऍडमिशन युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये करायचं का नाही, किंवा एखाद्या मेंबरला सस्पेन्शन किंवा त्या असेंब्ली मधलं त्यांना ते काढून टाकणं, अशा प्रकारचे जे काही इम्पॉर्टंट डिसिजन्स वगैरे असतात ते कशामध्ये घेतले जातात, 2/3 मेजॉरिटीमध्ये घेतले जातात. त्यानंतर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जर विचार केला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की याची स्ट्रक्चर आणि मेंबरशिप वगैरे कशा प्रकारचे असतं. परमनंट मेंबरचा जर विचार केला, ज्याला आपण काय म्हणतो की 5 परमनंट मेंबर, त्यालाच आपण P5 असं पण म्हणतो, की ज्याच्यामध्ये 5 ज्या मेजर इकॉनॉमीज किंवा डेव्हलप कंट्रीज आहेत त्याचा समावेश होतो. एक तर USA, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर रशिया, त्यानंतर चायना आणि फ्रान्स. ठीक आहे. तर हे 5 याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर वगैरे आहेत. आणि हे जे 10 नॉन परमनंट मेंबर आहेत ना, तर हे काय होतात माहिती आहे का की दर 2 वर्षांनी त्यांची जी टर्म्स आहे ना तर त्या मेंबरची काय होते, चेंज होत असते. ठीक आहे. म्हणजे एका मेंबरचा कार्यकाळ काय असतो की 2 वर्षाचा असतो. आता याच्यामध्ये जर वोटिंग बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये सुद्धा काय की 2 प्रकारचे वोटिंग्स याच्यामध्ये केले जातात. पहिलं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जे काही प्रोसिजर मॅटर्स वगैरे असतात ना त्यांच्यासाठी असतं. प्रोसिजर मॅटर्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल त्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा जो काही अजेंडा वगैरे असेल मीटिंगचा तो सेट करणं, त्यालाच काय म्हणतात, प्रोसिजरल मॅटर्स असं म्हणतात. आणि दुसरं जे असतं की ज्याच्यामध्ये सबस्टॅन्टिव्ह मॅटर्स असतात. म्हणजे सबस्टॅन्टिव्ह मॅटर म्हणजे काय की जे खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंट्रीवर सँक्शन्स वगैरे इम्पोज करणं किंवा एखाद्या कंट्रीवर समजा जर ते तिथल्या सिटीजन्सना त्रास वगैरे देत असेल तर तिथं फोर्सचा यूज वगैरे करणं किंवा पीस किपिंग मिशन्स वगैरे असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी क्रायसिस सिच्युएशन वगैरे आहे तर त्या ठिकाणी
म्हणजे ते लागू वगैरे करणं, अशा प्रकारचे जे काही मॅटर्स असतात त्यांना काय म्हणतात, सबस्टॅन्टिव्ह मॅटर असं म्हणतात. ठीक आहे, सबस्टॅन्टिव्ह मॅटर. आता हे जे प्रोसिजरल मॅटर्स वगैरे असतात ना, यांच्यामध्ये जर वोटिंग बघितलं तर बेसिकली हे जे 15 मेंबर असतात ना, त्यांच्यापैकी 9 मेंबर्सचे जे काही वोट्स वगैरे मिळतील ना, तर ते त्यावेळेस काय होतं, ते रिझोल्युशन पास वगैरे होतं. आणि ह्या ठिकाणी व्हेटो पॉवर ऍक्ट वगैरे करत नाही, म्हणजे व्हेटो पॉवरचा इथं काहीही फरक पडत नाही. त्यानंतर सबस्टॅन्टिव्ह मॅटर वगैरे असतात ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, सँक्शन्स म्हणा, पीस कीपिंग मिशन्स वगैरे म्हणा, किंवा एखाद्या कंट्रीवर फोर्सचा वगैरे यूज वगैरे करणं, तर त्या ठिकाणी सिमिलरली कसं असतं माहिती आहे का, ह्या ठिकाणी 9 वोट्स रिक्वायर असतात आउट ऑफ 15. आणि याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, इम्पॉर्टंट, की ऑल जे काही P5 मेंबर्स वगैरे म्हणजे परमनंट मेंबर वगैरे आहेत, तर त्यांचं सुद्धा वोट याच्यामध्ये कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी वगैरे असतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये एखाद्या जर P5 मेंबरनं जर समजा व्हेटो पॉवरचा जर यूज केला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बेसिकली व्हेटो पॉवर काय असते, तर त्या ठिकाणी जरी समजा याच्यामध्ये 15 पैकी 14 मेंबरनं जर याच्यामध्ये म्हणजे त्या एखाद्या रिझोल्युशनला जर सपोर्ट केलं, आणि हा P5 किंवा परमनंट मेंबर मधल्या एखाद्या जर मेंबरनं त्याला जर सपोर्ट केलं नाही, तर हे डिसिजन्स काय होतं माहिती आहे का, हे इम्प्लिमेंट केलं जात नाही. ठीक आहे, लक्षात आलं मला. तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे. याच्यामध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण जर क्वेश्चन जर एक्सपेक्ट केला, तर काय विचारला जाऊ शकतो, की फॉर एक्झाम्पल, की जे काही इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे फॉरेन अफेअर्समध्ये डील करण्यासाठी. तर ह्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचं जे काही मिनिंग्स वगैरे तर ते याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं ना, तर ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली काय करण्यात आलेलं आहे, 3 इम्पॉर्टंट डायमेन्शन्स डिस्कस करण्यात आलेले आहेत. पहिला डायमेन्शन म्हणजे काय, की इंडियानं जो काही न्यूट्रल स्टान्स याच्यामध्ये जो घेतलेला आहे तो, आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे इंडियाच्या डिसिजन्सवर, किंवा जे काही इंडियाची रिलेशनशिप्स वगैरे तर त्याचा कशा प्रकारे होऊ शकतो. त्यानंतर जी काही ग्लोबल जिओपॉलिटिकल शिफ्ट्स वगैरे जी चाललेली आहे, आणि ह्या ग्लोबल जिओपॉलिटिक्स शिफ्ट्समुळे त्याचा इंडियाच्या रिलेशनशिपवर म्हणा, किंवा इंडियाच्या इकॉनॉमीवर म्हणा, किंवा ट्रेडवर वगैरे म्हणा, तो कशा प्रकारे इम्पॅक्ट करतो. आणि इंडियाची जी काही पोझिशन्स वगैरे, म्हणजे इंडियानं जो न्यूट्रल स्टान्स याच्यामध्ये घेतलेला आहे, तर हे काय शो करतं माहितीये का, इंडियाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी शो करतं. तर बेसिकली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजे काय असतं माहितीये का, की ज्या वेळेस ग्लोबल पॉवर्समध्ये म्हणा, किंवा मल्टी पोलार वर्ल्ड ऑर्डरमध्ये एखादी कंट्री स्वतःचे नॅशनल इंटरेस्ट समजा प्रिझर्व करण्यासाठी जे काही डिसिजन्स घेते, ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या नॅशनल इंटरेस्टच्या फायद्याचे जे काही डिसिजन्स घेते, तर त्यांना काय म्हणतात माहिती का, की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं म्हणतात. म्हणजे ते डिसिजन्स कोणाच्या प्रेशर्स खाली न येता इंडिपेंडेंटली डिसिजन्स घेणं, त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट डायमेन्शन आणखी म्हणजे काय माहिती का, हे जे काही इंडियाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी वगैरे आहे, आणि वर्ल्ड ऑर्डरमध्ये जे काही ग्लोबल पॉवर्स वगैरे त्यांच्याकडनं येणारं इंडियावर प्रेशर्स वगैरे म्हणा, किंवा जे काही वेस्टर्न कंट्रीचे जे काही एक्सपेक्टेशन वगैरे, म्हणजे फॉर एक्झाम्पल युएसचं एक्सपेक्टेशन किंवा इंडियाचे जे काही रिलेशन्स वगैरे ते वेगळे आहेत, रशियाचं एक्सपेक्टेशन किंवा रशियाकडनं येणारे प्रेशर्स वगैरे ते वेगळे आहे. आता हे जे एक्सपेक्टेशन आणि प्रेशर्स कशामुळे आहेत, कारण इंडियाच्या जे काही इकॉनॉमिक ज्या टाईज वगैरे आहेत ना, ह्या स्ट्रॉंग्स आहेत ह्या मेजर पॉवर्स बरोबर, आणि त्याचा इम्पॅक्ट समजा मल्टी अलाइनमेंट स्ट्रॅटेजीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की इंडिया युएसचा जर विचार केला तर क्वाडचा मेंबर आहे, मग त्याचे ह्या ग्रुपिंगचे रिलेशनशिप कशा प्रकारे अफेक्ट होतील, किंवा रशियाचा जर विचार केला तर इंडिया आणि रशिया हे काय, की ब्रिक्सचे मेंबर्स वगैरे आहेत, किंवा शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनचे मेंबर्स वगैरे आहेत. तर अशा प्रकारे यांचे जे काही रिलेशनशिप्स वगैरे असतील, तर ते कशा प्रकारे इम्पॅक्ट होतात, तर ते ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस वगैरे केलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा जो इश्यू आहे, म्हणजे चेंजिंग जे काही वर्ल्ड ऑर्डर आहे, किंवा ही जी काही पॉलिटिकल शिफ्ट्स वगैरे, तर हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ज्यावेळेस आपण काय करतो, म्हणजे टॉपिक आहे ज्यावेळेस आपण UPSC 2025 जे काही मेन्सचा आपण विचार करतो त्यावेळेस. ठीक आहे. मग अशा प्रकारच्या एक्झामिनेशन मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो, समजा अशा प्रकारचे जर वर्ल्ड ऑर्डर मध्ये जर सिच्युएशन वगैरे असेल, तर इंडियाचा स्टान्स डिस्कस करा, अशा प्रकारचा जो क्वेश्चन, म्हणजे रिसेंटली रशिया आणि युक्रेनच्या रिलेटेड जो काही कन्फ्लिक्ट वगैरे चालू आहे, तर त्यावेळेस इंडियाचा स्टान्स काय आहे, तर अशा प्रकारच्या स्टान्सचा इंडियाच्या फॉरेन पॉलिसीवर कशा प्रकारचा इम्पॅक्ट वगैरे होतो, किंवा इम्प्लिकेशन्स वगैरे काय होऊ शकतात, तर ते डिस्कस करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जर आपण दुसऱ्या अँगलने जर विचार केला, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की इंडियाने काय केलेलं आहे, न्यूट्रल स्टान्स जो तो म्हणजे या ठिकाणी डिसिजन्स दिलेले नाहीये, अबस्टेन्स झालेला आहे. त्यामुळे इंडिया काय करतं माहिती का, की जी काही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची जी काही फॉरेन पॉलिसीमध्ये त्यांची कन्सेप्ट आहे, तर त्याला काय करतं,
सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतं. मग त्या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इन इंडियाज फॉरेन पॉलिसी विथ रेफरन्स टू द इंडियाज पोझिशन इन मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे. एक्सपेक्टेड कन्क्लुजन मधनं या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की आर्टिकलचा कंटेक्स्ट लक्षात घेऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाज स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी इन चेंजिंग ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर, तर अशा प्रकारच्या सिच्युएशन्स मधनं की इंडियाचा स्टान्स कसा असायला पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कमिटमेंट टू द स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणा किंवा मल्टी अलाइनमेंट जे काही रिलेशनशिप्स वगैरे आहे किंवा इंडियाचा जो काही कॅलिब्रेटेड अप्रोच वगैरे आहे आणि इंडियानं काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे जी काही सिच्युएशन्स वगैरे येतात ही कन्क्लुजन मध्ये अप्रोप्रिएटली सांगितलेली आहे. तर तुम्ही काय करू शकता, याच्यामधले पॉईंट तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये वगैरे यूज करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं डिस्कशन संपलेलं आहे. तुम्हाला जर हे आपलं एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या आर्टिकलच्या रिलेटेड जी काही पीडीएफ्स वगैरे तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तुम्हाला टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे म्हणजे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर ते नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा. थँक्यू सो मच.